नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत अन्नप्राशनबद्दल सविस्तर माहिती. प्रथम आपण अन्नप्राशन म्हणजे काय ते बघूयात. अन्नप्राशन हा शब्द संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ धान्य सेवनाची सुरुवात असा होतो. या दिवशी बाळाचे पालक पूर्ण विधी करून बाळाला अन्न खाऊ घालतात. आयुर्वेदाच्या कश्यप संहितेत हिंदू धर्मातील प्रमुख 16 संस्काराचे वर्णन केलेले आहे. त्यात या विधीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. अन्नप्राशनाद्वारे अन्नशनान्य तु गर्भे मलाशली शब्दयती असे वर्णन आहे. याचा अर्थ असा की आईच्या गर्भात असताना अशुद्ध अन्नामुळे बाळामध्ये जे दोष कदाचित जमा होतात ते नष्ट होतात. भगवद्गीतेनुसार अन्न केवळ शरीराचे पोषण करत नाही, तर मन, बुद्धिमत्ता आणि आत्म्याचे देखील पोषण करतात. शास्त्रांनुसार शुद्ध अन्न शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते. अन्नप्राशनाद्वारे बाळ पौष्टिक अन्न खाण्यास सुरुवात करते. अन्नप्राशन हा हिंदू धर्मातील 16 संस्कारापैकी 9वा संस्कार आहे. जन्मदिवसापासून 6वा, 8वा, 9वा, 10वा व 12व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे. देवतांची पूजा, होम हवन करून दही, मध, तूप यांनी युक्त खीर भरवून बालकाला द्यावी. गृह्यसूत्रे नावाच्या ग्रंथामध्ये अशा विविध संस्कारांची माहिती दिलेली आहे. मुलाला अन्न भरवून झाल्यानंतर त्याच्यासमोर वस्त्र, शास्त्र, ग्रंथ अशा वस्तू मांडून ठेवतात. ज्या वस्तू मूल स्पर्श करेल त्या वस्तूच्या संबंधी तो आपला चरितार्थ चालवेल अशी कल्पना मानली जाते. मुलाला तेज, क्रांती प्राप्त व्हावी म्हणून वडिलांनी त्याला मांस, मासे किंवा भातामध्ये दही, दूध, तूप मिसळून ते द्यावे असे शांकन्या स्मृती या ग्रंथात सांगितले आहे. अन्नप्राशन करण्याचा शुभ मुहूर्त कसा निवडायचा? कुटुंब परंपरेनुसार सामान्यतः शुभ तिथी द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्ठी, सप्तमी, दशमी, एकादशी, त्रयोदशी, वार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी अन्नप्राशन करावे. अमावस्या, प्रतिपदा व नवमी या तिथीवर अन्नप्राशन करू नये. आता अन्नप्राशन कुठे करायचं? घरी, मंदिरात किंवा हॉटेलमध्ये, लॉनमध्ये तुम्ही करू शकता. जिथे आपण अन्नप्राशन करणार आहोत तिथला परिसर शांत आणि स्वच्छ असायला हवा. अन्नप्राशनासाठी आवश्यक साहित्य बघूयात आपण. पूजा साहित्य: धूप, दीप, फुले, तांदूळ, अक्षदा, तांदळाचे पेय, बाळासाठी नवीन कपडे आणि कलश, ताट, वाटी, चमचा. आता अन्नप्राशन विधी कसा करावा? आधी गणेश पूजन करावे. सुरुवातीला गणपतीची पूजा करून विधी सुरू करावा. नंतर बाळाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. बाळाच्या कपाळावर चंदन किंवा कुंकू लावावे. फुलांच्या हाराने बाळाला सजवावे. नंतर बाळासाठी अन्न तयार करावे. भात, खीर तयार करावी. बाळाचा पहिला घास वडील किंवा आजोबांनी भरवावा. नंतर इतर कुटुंबियांनी भरवावा. नंतर बाळासमोर पुस्तक, पेन, पैसे, खेळणे ठेवतात, धान्य ठेवतात. बाळ ज्याला स्पर्श करतो ते त्याच्या भावी प्रवृत्तीचे प्रतीक मानले जाते. जसं की उदाहरणार्थ पेनाला स्पर्श केला तर पेन हे शिक्षणाचे प्रतीक आहे, पैसे समृद्धीचे, खेळणे आनंदाचे आणि पुस्तक ज्ञानाचे प्रतीक आहे. आता शेवटी आपण बघणार आहोत की आशीर्वाद आणि ओटी भरण. नातेवाईक बाळाला आशीर्वाद देतात आणि आईची ओटी भरतात. आता अन्नप्राशन करताना घ्यावयाची काळजी. आहारामध्ये बाळाला सुरुवातीला थोड्या प्रमाणात खीर करा. खीर पातळ व साधी असावी. खिरीमध्ये मीठ व साखरेचे प्रमाण कमी असावे. तूप कमी प्रमाणात असावे. बाळाला ॲलर्जी असल्यास नवीन अन्न सावधपणे द्या.